नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्बल ॲबिलिटीजच्या PYQचा थर्ड पार्ट बघणार आहोत, ज्यामध्ये आपलं फोकस असणार आहे व्होकॅब्युलरी या टॉपिक वरती. सो व्होकॅब्युलरी वरती जितके प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेले आहेत, जे की लेटेस्ट एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत, ते सर्व प्रश्न आज आपण डिटेल सोल्युशन सोबत बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन कुठला असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरू करूया. एक्झामिनेशनची डेट आता आलेली आहे आणि या उर्वरित कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण स्ट्रॉंगली प्रिपरेशन करायचं आहे. सो त्यासाठीच येत्या 1 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत फॉर द सिरियस स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर MBA CET 2026, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाईल. यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये शिकवलं जाईल. त्यासोबतच जर तुमचं काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. सो तुमचा कुठलाही सेशन मिस होणार नाही. तुमचं स्टडी जो आहे, प्रिपरेशन जो आहे तो कंटिन्यू राहील. त्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईलच, बट कन्सेप्ट सोबत तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही कराल, मॉक टेस्ट द्याल आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप कराल, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली पेपर द्याल आणि जास्तीत जास्त मार्क्स येऊन बेस्ट कॉलेजमध्ये MBA कराल. त्यासोबत MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळेल. सो लवकरात लवकर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. अदरवाईज तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. सो अजिबात उशीर करायचा नाहीये. आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि बॅच जॉईन करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. इडियम्स विचारलेला आहे. इडियम दिलेला आहे की टू कट कॉर्नर्स. ठीक आहे, टू कट कॉर्नरचा अर्थ काय होतो, त्या अर्थाशी संबंधित असणारा, सिमिलर असणारा अर्थ आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला असतो. ऑप्शन मध्ये तो सिमिलर अर्थ असणारा ऑप्शन चूज करायचा आहे. ठीक आहे, आता पहिली गोष्ट तर आपल्याला जो इडियम दिलेला असतो त्याचा अर्थ माहिती पाहिजे, तेव्हाच हे पॉसिबल आहे. टू कट कॉर्नरचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट नियम तोडून करणं, हलक्या हाताने काम करणं, बरोबर आहे, असं टू कट कॉर्नरचा अर्थ होतो. मग त्याच्याशी संबंधित कोणता आहे, ऑप्शन ए आहे का, जो म्हणतोय टू डू समथिंग परफंक्टरली, का बी आहे टू डू समथिंग डिलिजंटली, की सी टू ब्रेक रेकॉर्ड्स, टू डी टू इन्व्हाइट ट्रबल, की ई टू एक्सेल. सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे, टू डू समथिंग परफंक्टरली. आता परफंक्टरलीचा अर्थ सुद्धा सिमिलर आहे टू कट कॉर्नरशी. याचा अर्थ होतो केअरलेसली काम करणं, है ना, हलक्या हाताने काम करणं, बरोबर आहे, किंवा त्याला पण असं म्हणतो की इंटरेस्ट न घालता काम करणं, एफर्ट्स न घालता काम करणं, है ना, फक्त करायचे म्हणून करणं, असा त्याचा अर्थ होतो परफंक्टरली. ठीक आहे, सो कट कॉर्नर्स या इडियमचा सिमिलर अर्थ असणारा जो वाक्य आहे किंवा ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन ए, टू डू समथिंग परफंक्टरली. पुढे इडियम दिलेला आहे समथिंग अप वन्स स्लीव. ठीक आहे, समथिंग अप वन्स स्लीव, राईट. जर कोणाकडे समथिंग अप हिज स्लीव असे म्हटलं तर याचा अर्थ काय होतो की त्याच्याकडे एक गुप्त प्लॅन आहे किंवा ट्रिक आहे किंवा उपाय तयार आहे, है ना, काहीतरी आहे त्याच्याकडे प्लॅन, जो तो काय करणार आहे, राईट टाइमली यूज करणार आहे. समथिंग अप वन स्लीव म्हणजे नाही का, आपण एखाद्या वेळेस काय करतो की एखाद्याला राग आला किंवा काहीतरी तो आता उत्तर देणार आहे, तर असे स्लीव्स त्याचे मागे करतो, बरोबर आहे, अशा अर्थाने, म्हणजे तो आता रेडी झाला, आता तो काहीतरी करणार, करेक्ट, असा तो इडियम आहे, असा मुहावरा आहे तो. मग याच्याशी संबंधित असणारा कुठला आहे, तर ऑप्शन डी आहे, अ सिक्रेट प्लॅन. त्याच्याकडे काहीतरी आहे, आता तो काहीतरी कमाल करणार आहे, काहीतरी गोंधळ घालणार आहे. ठीक आहे,
बघा लक्षात घ्या, हे हे आपली प्रॅक्टिस जी चालू आहे ती PYQs ची प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे तुमच्याच एक्झाम मधले प्रश्न आहेत हे. हे मी तयार केलेले प्रश्न नाही आहेत. ते तर आपण वेगळे करणारच आहोत आपल्या सेशन्स मध्ये. बट these are the PYQs which were asked in the latest examination of your CET. Okay, so try to focus here. ओके, कारण हे रिपीट होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमचं फुकट मार्क्स एक्झाम मध्ये मिळणं तर फिक्सच आहे. ठीक आहे. इडियम विचारलंय टू टेक विथ द ग्रेन ऑफ सॉल्ट. ओके, टू टेक विथ सम व्हॉट इज इट, टू टेक विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. राईट, याचा अर्थ काय, हे वाक्य म्हणजे काय, कोणती गोष्ट 100% खरं मानायचं नाही, थोडीशी शंका ठेवूनच स्वीकारायचं, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, टू टेक विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजे थोडंसं मिठासोबतच ऍक्सेप्ट करा असं. मग याचं सिमिलर काय आहे, टू टेक होल हार्टेडली, पूर्ण मन लावूनच ऍक्सेप्ट करा, मनातून ऍक्सेप्ट करा, असं आहे का, की टू टू टेक विथ अ टोटल डिसबिलीफ म्हणजे अजिबात विश्वास न ठेवता ऍक्सेप्ट करा, घ्या, की टू टेक विथ सम रिझर्वेशन, है ना, की थोडंसं रिझर्व करून, है ना, थोडंसं रिझर्व, थोडंसं मोकळीक, असं ऍक्सेप्ट करा, की टू टेक सिरियसली, सिरियसली घ्या, लाईटली घ्या, असं आहे का. तर याचा जो अर्थ आहे म्हणजे इडियम जो दिलाय, टू टेक विथ सम ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजेच थोडंसं 100% खरं मानायचं नाही, थोडंसं शंका ठेवूनच घ्या. त्याच्याशी संबंध असणारा जो ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन सी, टू टेक विथ सम रिझर्वेशन. ओके, थोडंसं रिझर्व, थोडंसं ओपन, म्हणजेच टू टेक विथ द ग्रेन ऑफ सॉल्ट. ठीक आहे. पुढे बघा, अॅनालॉजीचा प्रश्न विचारलाय. अॅनालॉजी मध्ये काय दिलंय, एक दिलंय रेबिलियस आणि त्याचा पुढचा शब्द आहे कन्फर्मिस्ट. राईट, आता रेबिलियस आणि कन्फर्मिस्ट हे अजिबात सिमिलर नाहीयेत, हे दोन्हीही एकमेकाच्या विरुद्ध आहेत. ठीक आहे. आता रेबिलियस म्हणजे काय होतो, की जो बंडखोर आहे ना, आणि कन्फर्मिस्ट म्हटलं तर जो की नियमाचं पालन करतो, बरोबर आहे, परंपरा जपतो, म्हणजेच नियम पाळतो, असा अर्थ त्याचा होतो. सो रिबिलियस म्हणजे तोडणारा आणि कन्फर्मिस्ट म्हणजे पाळणारा, असं म्हटलं तरी चालेल. सो हे काय झालं, हे झालं अँटोनिम. सो अँटोनिम पेअर आहे. मग याच्या पुढे है ना, इथे काहीच नाहीये, म्हणजे असंच आपल्याला अँटोनिम असलेला ऑप्शन शोधायचा आहे, बरोबर आहे. मग ऑप्शन मध्ये तो कुठला आहे ते बघायचं आहे आपल्याला. ए ऍक्सेप्टिंग अँड टेकिंग आहे का, नाही, दोन्हीचा अर्थ एकच होतो, त्यामुळे हे तर होणार नाही, हे अँटोनिम दिसत नाहीये. राईट, कोर्टसीन आणि रूड आपल्याला दिले आहे, बरोबर आहे. यामध्ये बघा, कोर्टसीन म्हणजे काय होतो, की दरबारातली एखादी स्त्री जी नर्तकी वगैरे आहे असं होतो, आणि रूड यामध्ये तर कुठलाही संबंधच नाही ना, अँटोनिम आहे ना सिनोनिम आहे, बरोबर आहे. सो या ठिकाणी हे तर ऑब्व्हियसली डायरेक्टली एलिमिनेट होऊन जातं, बरोबर आहे, निघून जातं, कट होऊन जातं. त्यानंतर बघा, ॲक्विसेंट आणि रेबेल या ठिकाणी दिलेला आहे. राईट, हा जवळपास अँटोनिम दर्शवतो आहे, कारण ॲक्विसेंट म्हणजे कोण, जो की ऍक्सेप्ट करतोय, मान्य करतोय, विरोध नाही करत आहे, आणि रेबेल म्हणजे कोण, जो रेबेलियस आहे, बंडखोर आहे, बरोबर आहे, हा विरुद्धार्थी येतो. सो सी ला आपण राईट करू शकतो, बाकीचे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. डार्कनेस अंधार, लॅम्प हा दिवा आहे, है ना, हे संबंधित आहे, ठीक आहे, पण विरुद्ध अर्थाचं नाहीये. ठीक आहे. आता डार्कनेस म्हणजे अंधार आहे, तर इकडे आपल्याला काय पाहिजे होतं, लाईट पाहिजे होता, है ना, तो झाला असता एक्झॅक्ट विरुद्ध, कारण शब्दाचा विरुद्धार्थ पाहिजे होता, इथे शब्दच वेगळा दिलेला आहे. लॅम्प हा लाईट देतो, है ना, पण लॅम्पच लाईट आहे असं नाहीये, लॅम्प हा वेगळा शब्द आहे, त्यामुळे ते सुद्धा हा कट होतो. ठीक आहे. आणि लाफ्टर आणि बाण असं दिलेलं आहे, लाफ्टर म्हणजे हसणं आणि बाण म्हणजे गोठा किंवा गोदाम असतं. मग या दोघांमध्येही कुठलाही संबंध नाहीये. सो त्यामुळे ऑप्शन सी चा आपला करेक्ट दिसतो आहे. ठीक आहे, जो की एक्झॅक्टली रेबेलियस अँड कन्फर्मिस्ट यातला जो विरुद्ध अर्थ आहे, म्हणजेच अँटोनिम आहे, त्याच प्रकारे ॲक्विसेंट आणि रेबल असा अँटोनियम आपल्याला सी ऑप्शन दर्शवतो आहे, त्यामुळे ऑप्शन सी इथे राईट येतोय. पुढे बघा, इडियम दिलेला आहे कॅच 22. ठीक आहे. कॅच 22 याच्याशी संबंधित असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे, सॉरी ऑप्शन आपल्याला ओळखायचं आहे. कॅच 22 म्हणजे काय, एक अशी परिस्थिती असते जिथे आपल्याला कुठलाच मार्ग योग्य नाही, है ना, जिथे कुठलाच मार्ग योग्य नाही, किंवा असं वाटतं की एक अट पूर्ण करायला, एखादी अट पूर्ण करायची असेल तर दुसरी अट आधीच पूर्ण असायला लागते, है ना, म्हणजे गोंधळात टाकणारी, कॉम्प्लिकेटेड, है ना, किंवा अडचण असेल तर त्याची ते पूर्णपणे चक्रावून टाकणारी परिस्थिती आहे, त्याला कॅच 22 असं म्हणतात.
बरोबर आहे. मग त्याच्याशी संबंधित असणारं काय आहे? रेझोल्युशन आहे का, किंवा पॅराडॉक्सिकल सिच्युएशन आहे, सेलिब्रेटिंग सक्सेस, स्पेक्टेक्युलर, लर्निंग फ्रॉम फेलियर. ऑब्व्हियसली हे सर्वच वेगळ्याच अर्थाचे आहेत, बट ऑप्शन ए जो आहे तो सांगतोय की पॅराडॉक्सिकल सिच्युएशन म्हणजेच तुमचं कॅच 22 शी संबंधित आहे. पॅराडॉक्सिकल म्हणजेच कॉम्प्लिकेटेड. आलं लक्षात? त्यामुळे ए ऑप्शन इथे करेक्ट आहे. अँटोनिम विचारले, रेट्रिब्युशन. ठीक आहे. रेट्रिब्युशनचा अँटोनिम म्हणजे आपल्याला काय विचारलंय की एक्झॅक्टली विरुद्ध शब्द कुठलेला आहे, है ना? बरोबर आहे. आता रेट्रिब्युशन म्हणजे काय? शिक्षा देणे, बदला घेणे, है ना? आता याच्या विरुद्धार्थी आपल्याला फॉरगिव्हनेस असणार आहे. ऑब्व्हियसली फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा करणे, बरोबर ना? रेट्रिब्युशन म्हणजे काय असणार आहे की बदला घेणे, शिक्षा घेणे. आणि फॉरगिव्हनेस म्हणजे काय? माफ करून टाकणं, क्षमा करणं. ठीक आहे. त्यामुळे रेट्रिब्युशनचा अँटोनिम हा फॉरगिव्हनेस येतो. परत अँटोनिमच विचारलेला आहे. वॅक्युलेट आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. ज्याचा अर्थ काय होतो की निर्णय न घेणे, बरोबर आहे? किंवा असं होतं की नेहमी नेहमी आपलं अर्थ किंवा आपलं पॉइंट, आपलं मत हे बदलत राहणं. ठीक आहे. असं त्याचा अर्थ होतो. मग याच्या विरुद्ध आपल्याला विचारलेला आहे. इनडिसिसिव्ह, कन्सिस्टंट, ॲम्प्लिफाय, स्टिम्युलेट और अमेज. काही शब्द असे आहेत त्यांचा काही संबंधच येत नाही, बरोबर आहे ना? मग इथे जर एखादी गोष्ट सतत बदलणारी असेल, है ना, निर्णय घेणारी असेल, है ना, डोलाडोल होत असेल, तर याचा विरुद्ध काय असणार आहे? नेहमी फिक्स असणारा, स्टेबल असणारा, है ना, त्यालाच आपण कन्सिस्टंट म्हणतो. सातत्यपूर्ण, स्थिर निर्णय असणारा. त्यामुळे बी ऑप्शन इथे करेक्ट येतो. पुढे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे. काय दिले ते? वन वर्ड सबस्टिट्यूशन. तो काय? द स्टडी ऑफ फिजिकल फिनॉमिनॉन ऑफ लेग्स. ओके. आता बघा यामध्ये याच्याशी संबंधित विचारले आपल्याला. मग तो काय आहे? एटोलॉजी आहे, एपिग्राफी आहे, लिम्नोग्राफी आहे, की कॅलोलॉजी आहे, की नोमोलॉजी आहे? इट इज व्हॉट? इट इज लिमोनॉलॉजी. ओके. म्हणजेच तलाव, सरोवर, है ना, गोड पाणी म्हणजे गोड्या पाण्याचे जल आहेत, है ना, याचा साठा असतो. करेक्ट. याचं वैज्ञानिक अध्ययन त्याला लिम्नोलॉजी असं म्हणतात. ओके. बाकीचे जे शब्द आहेत एटोलॉजी, एपिग्राफी, कोलोलॉजी, नेमोलॉजी, हे सर्व वेगळ्या क्षेत्रातले आहेत किंवा वेगळं दर्शवतात, वेगळं क्षेत्र दर्शवत आहेत. आणि जो स्टडी ऑफ फिजिकल फिनॉमिनल ऑफ लेक्स जो आहे तो एक्झॅक्टली सी आहे. दॅट इज कॉल्ड लिम्नोलॉजी. ओके. द वन वर्ड सबस्टिट्यूशन. नेक्स्ट अँटोनिम. निगार्डचा अँटोनिम आपल्याला शोधायचा आहे. निगार्ड म्हणजे फारसं खूपच कंजूस असणार आहे, त्याला निगार्ड म्हणतात, है ना? बघा तुमच्यापैकी कोणी मित्र तुमचा वगैरे असेल निगार्ड, त्याला बोलू शकता तू किती कंजूस आहेस. असं कंजूस आहेस म्हटलं की थोडंसं कस तरी वाटतं, है ना? त्याला तुम्ही डायरेक्टली बोला यू आर सो निगार्ड, है ना? दॅट इज कॉल्ड. सो निगार्डशी संबंधित असणारा विरुद्ध शब्द कुठला आहे? जेनरस, एक्स्ट्रावॅगंट, एव्हरेशियस, मिझरली और सपल. इट इज व्हॉट? इट इज युअर जेनरस. जेनरस म्हणजे कसा असतो की जो पूर्णपणे उदार असतो, है ना, जो की निगार्डशी विरुद्ध आहे. आलं लक्षात? पुढे अॅनॉलॉजी दिले, दिवा, ऑपरा. ओके. दिवा अँड ऑपरा दिलाय. दिवा काय आहे? ऑपरा सिंगरच आहे, एक नामांकित स्त्री गायिका आहे. ऑपरा सिंगर गाणं, ऑपरा हे गाण्याची पद्धत गाणारी सिंगर म्हणजे दिवा, आणि ऑपरा हे तेच संगीत आहे. ठीक आहे. जो ऑपरा गाते ती दिवा, है ना. दिस इज द सिंगर अँड दिस इज द स्टाईल ऑफ सॉन्ग और जॉनर ऑफ सॉन्ग असं म्हणता येईल, बरोबर आहे. मग त्याच्याशी संबंधितच असायला पाहिजे. जसं की घोडा आहे, दुसरा घोडसवार आहे, बरोबर आहे ना. टीचिंग आहे तर टीचर आहे, अशा पद्धतीने. तर असे संबंधित असणाऱ्या अॅनॉलॉजी ऑप्शनमध्ये आहे का, है ना? तर तो आहे तुमचा ऑप्शन ई, दॅट इज थेस्पियन अँड प्ले. ओके. थेस्पियन म्हणजे कोण? जो ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, नाट्य करतो आहे. आणि प्ले म्हणजे नाटक. ठीक आहे. सो एक्झॅक्टली दिवा ऑपरा सोबत मॅच करणार आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ एव्हरीवन. ओके. जर तुम्हाला आणखीन काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, ओपनली लिहा. त्याचं पूर्ण सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आणखीन एक गोष्ट म्हणजे अजिबात उशीर करू नका. तर डेट तर आलेलीच आहे, 6 ते 8 एप्रिलपर्यंत आपली एक्झाम असणार आहे. फर्स्ट टर्म,
सेकंड टर्म 5 मेला असणार आहे. ठीक आहे, सॉरी 9 मेला एक्झाम असणार आहे सेकंड टर्म आपली. बट आपल्याला फर्स्ट टर्ममध्येच क्वालिफाय करायचं आहे बेस्ट कॉलेजमध्ये, जिथे की JBIMS सगळ्यांनाच पाहिजे आहे. त्या एक्झामसाठी किंवा त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं असेल तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि प्रिपरेशनला लागा. ठीक आहे, कारण इथे सर्व एक्सपर्ट्स तुमची वाट बघत आहेत तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देण्यासाठी. ओके, सो अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचे लाईव्ह व्हिडिओज वगैरे सर्व गोष्टी असतील. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.